जनी कोणतीये भाव जेवी पंढरी रावतीये सवे. जगाचा बाप जेवायचा. आणि त्या जनाबाई उठलेल्या आहेत. पाहला आकाशाकडे तर चांदण्या चंद्र पूर्ण आकाश प्रपटल दिसत आहे. तसं नामदेवरायच्या घरातून चांदण्या दिसत होत्या. मी सांगत नाही. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जानत शियाळे नामयाची. चंद्रमोळी घर होतं. चंद्राचा थोडासा साजूकसा प्रकाश दिसायचा. कधी चांदण्या दिसायच्या. फाटकं तुटकं घर होतं ते. छप्पर एवढं काही चांगलं नव्हतं. पण पूर्ण आकाश दिसेल असं कधीच नव्हतं. जनाबाईनं असं पाहिलं. आकाश दिसते. जनाबाईच्या तोंडातून एक वाक्य पडलं. आईसाहेब. गोनाबाईला त्या माय म्हणायच्या. कधी आईसाहेब म्हणायच्या. आईसाहेब. काय जना. आईसाहेब आमच्या घरातून सगळं आकाश दिसतंय आज. काय वेडी आहेस की काय जना तू. आकाश दिसण्यासाठी आपलं झोपडं उडून जाणं गरजेचं आहे. आणि उडाला असतं तर वारं सुटलं असतं. कडकड आवाज झाला असता. झोपडे उडत असते. वारा पाणी मुसळधारा. वारा पाणी मुसळधारा तेने मोडिले छपरा. अति पावसाने वारा आल्याच्या नंतर ते छपर मोडून जाते. पण आज तसं झालं नाही ना. पाऊसही धोधो आला नाही. वाराही सोसाट्याचा सुटला नाही. आणि कशी म्हणते ग तू जना. आता हे बोलणं काय मी बोलतो इतक्या जोरात थोडंच असेल. साजूकस नाही ग जना. वारं सुटलेलं नाही. पाऊस आलेला नाही. कस काय झोपडं उडेल ग. माय माय माझ्या डोळ्याला पूर्ण आकाश दिसते. त्याच्यातल्या पूर्ण चांदण्या दिसतात. तोंडावर पदर होता गोनाबाईच्या. तो पदर असा बाजूला केला आणि पाहिला आकाशाकडं. तर आश्चर्याचा धक्का बसला आणि उठून बसल्या. तोंडातून एक शब्द पडला. अहो अहो ऐकलत का. अहो म्हटल्या. मालक म्हणल्या. धनी म्हणल्या. त्या म्हणल्या नाही. विवेक. हे जीवन. हे पहारे आपला छत उडून गेला रे जीवन. हे अनिरुद्ध. असं नाही म्हटली. त्या गोनाबाई होत्या. त्या गोनाबाई होत्या. अहो ऐकलत का. मालक आपला निवारा निघून गेलाय. दामू शेट्टी उठले. पाहिलं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. नुसतं पाहिलं नाही तर बाजूला अग्नीचे निखारे होते. खळखळा डोळ्यातून पाणी आलं. नामा. ए नामा. जी बाबा. जी जी बाबा. ज्याचा मुलगा बापाला इतका आदरानं बोलतोय ना त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि जे मुलं आईवडिलाचा आदर करतात ना त्यांना म्हणायचं मी माणसाच्या जन्माला आलो. जे मायबापाचा आदर करत नाहीत का. मी शरीर जरी माणसाचा असेल पण आतला आत्मा माझा रानडुकराचा आहे. विठाला विठाला नामा. जी बाबा. नामा आपलं घर जळालं रे. नामदेवराय म्हणतात बाबा आपल्या अंगावर काही पडलं नाही. घर कसं जळेल. आपलं झोपडं आहे. आपणही जळालो असतो. उठ रे नामा. नामदेवराय उठून पाहतात. उभे राहतात. तो झोपड्याच्या चारू बाजून अग्नी आहे. राजाबाई जवळ आल्या. अंगावरचा पदर सावरला. सासूबाईच्या पुढ्यात बसल्या आणि सासूबाईला विचारलं. आत्याबाई आपलं घर कोण पेटवलं असेल. कोण पेटवलं आपलं घर. 2-3 वेळेस तोंडातून शब्द पडला. गोनाबाई रडत होत्या. दामू शेट्टी रडत होते. पुन्हा सासरेबुवांकडे तोंड केलं विचारलं मामांजी आपलं घर कोण पेटवलं असेल. बोलत नव्हते दामू शेट्टी. पुन्हा एक आवाज टाकला. मालक. नामदेवरायला बोलत होत्या. मालक आपलं घर कोण पेटवलं असेल. कोणी बोलत नव्हतं.
जनाबाईच्या लक्षात आलं ही माणसं बोलत नाहीत. जनाबाईनं राजाबाईला मालकीन शब्द वापरला. मालकीनबाई, आपलं घर कोण पेटवलं हे विचारण्यापेक्षा एक विचार करा, आपल्याला जळत्या अग्नीतून कोण वाचवलंय याचा विचार करा. मालकीनबाई, आपल्याला कोण वाचवलंय? सगळ्यांची अंतःकरण पाण्याने डबडबली आणि नामदेवराय स्वतःहून देवाकडे एक डोळे झाकून विनंती केली, देवा एवढ्या रात्री आम्हाला वाचवलंस रे, एवढ्या रात्री, एवढ्या रात्री. यमधर्माच्या दरबारात सुदर्शनाला आमंत्रित केलं. यमधर्माच्या दरबारात सुदर्शनाला आमंत्रित केलं. सुदर्शन म्हणजे चक्र. आमंत्रित केलं आणि त्या सुदर्शनाला देवाचे काही भाव विचारले की तुझ्या मालकाच्या बोटात राहतोस, त्या मालकाच्या काही कथा सांगतो का आम्हाला, त्याचे काही चरित्र सांगतोस का? तर सुदर्शन चक्र बऱ्यापैकी संतांचं चरित्र, देवाचा भाव, संतांवरचं प्रेम सांगत असताना सुदर्शन बोलत होतं. पण ज्या वेळेला नामदेवरायचा प्रसंग सांगत होतं त्यावेळेला सुदर्शन रडत होतं. सुदर्शन रडत होतं. तर यमधर्माने प्रश्न केला, को रुदंती भवा सुदर्शन, हा हे तू कशा करता रडतो रे? ऐका म्हणे यमधर्म महाराज, नामदेवरायच्या घरी काही काम पडल्याच्या नंतर सगळी माणसं झोपलेली आहेत. सगळी माणसं झोपलेली आहेत. साहेब, झोपलेली हाका कशी मारतील? मारू शकत नाहीत. आणि झोपलेली हाका मारित नाहीत, पण पेटलेल्या झोपड्याचा विस्तू खाली पडल्यावर वाचत होती का? हे पण नाही, हे पण नाही. दृष्टांत संपला. नामदेवरायचं घर पेटल्याच्या नंतर एकालाही माहित नाही, माहित नाही ती आरती सगळी झोपलेली आहेत. आणि झोपीत कोणी हाक मारू शकत नाही. हाक न मारता जगाचा मालक येतोय. कोणासाठी? भक्तासाठी. हाक न मारता जगाचा मालक भक्तासाठी येतोय. मग हाक मारल्यावर येणार नाही असं डोक्यात तरी कशाला ठेवता? सांगता तुम्हाला जर काम करत असेल तर हाक मारल्यावर का करणार नाही? बऱ्यापैकी लोकांनी हाका मारल्या. तुमच्यातली एक स्त्री जेवायला वाढीत होती. मला जेवायला त्या स्त्रीला वाढता येते जिला स्वयंपाक रुचकर करता येतो, तिला वाढता पण चांगलं येते. कसा सुगंध होता स्वयंपाकाचा मगाशी? आम्ही खाल्ला, तुम्ही नुसता पाहिला. माझ्या माईंनो, तुमच्यातली एक माऊली बऱ्यापैकी लोकांना वाढत होती. संख्या सांगतो, डाव्या हाताला जी पंगत बसली ती 78 लोकांची होती. मी एकही शब्द वाचिल्याशिवाय कधीच बोलत नसतो, मला आवडत सुद्धा नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्ताने आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने, किंवा कीर्तन चांग होयांग हरिरूप. इथं बोधावर आरूढ असलेल्या गोष्टी ऐकायच्या. गोष्टी म्हणण्यापेक्षा गप्पा ऐकायच्या. गप्पा म्हणण्यापेक्षा विवरण ऐकायचं. विवरण म्हणण्यापेक्षा वाणीवर प्रभुत्व असलेलं ऐकायचं. इथं काही गप्पा ऐकायच्या नाही. ठीक आहे, बऱ्यापैकी समाजामध्ये 2-3% लोकांना साहेब, इतक्या लोकांना बाकीच्या भानगडी कीर्तनात आवडत असतील. पण या नालायकांना जर बाकीचं आवडत असेल तर तुमच्यासाठी विश्व मोकळा आहे. बऱ्यापैकी तुमच्याकडे भिंतीसारखे मोबाईल आहेत, कपाटाला आरशेला आणि इतके आरशे तुमच्या मोबाईलचे आहेत. तुम्हाला काय त्याच्यात नालायकपणा पाहायचा असेल तर तिथं पहा.
पण या गादीवरून मात्र तो नालायक आपण ऐकण्याचा किंवा पाहण्याचा दृष्टिकोन अंतकरणात ठेवू नका. देवाला सुद्धा कळणार नाही तुम्हाला कोण्या नरकात टाकावं. विठाला विठाला कीर्तने करमणूक मनोरंजन ह्याचं साधन नाही. मनाचं भंजन करणे, मनाचं भंजन करणे त्याचं नाव कीर्तन आहे. मनोरंजनासाठी खूप साधन आहेत ना, खूप साधन आहेत. एका घरी गेलो, जेवढी भिंत तेवढा टीव्ही होता. घराची जेवढी भिंत का तेवढा टीव्ही होता. ते म्हणे बातम्या पाहायच्या का? म्हणलं तुमच्या इथं टीव्ही? ते म्हणे हा टीव्हीचे, त्याला बटणं, त्यानं डोळे मिच केल्याबरोबर टीव्ही चालू झाला. म्हणजे त्या टीव्हीचं सेन्सर आणि त्याच्या डोळ्याचं सेन्सर एक केलं त्यानं. ते मिच केल्याबरोबर चॅनल बदललं. पहा दुनिया कुठं बोंबलत गेली, पहा ना कुठपर्यंत विज्ञान गेले, कुठपर्यंत. बघ म्हणलं याच्यावर तुला काय बघायचं असेल तर. कीर्तनावर मात्र बोधावर आरूढ असलेले चिंतन श्रवण करायचे. 78 लोक डाव्या पंक्तीला आहेत, उजव्या पंक्तीला 36 लोक आहेत. म्हणजे वाढणारी माऊली अशी चालते. तिच्या डाव्या हाताला 78 आहेत, उजव्या पंक्तीला 36 लोक आहेत. 78 लोकांपैकी 2 लोक जर सोडून दिले ना तर सगळी नालायक आहेत. बाईकडं तूप वाढायचं काम आलतं. पात्र एक जण टाकून गेला, भात एक जण वाढून गेला, भातावर वरण एक जणानं वाढलं आणि बाई तूप वाढीत होत्या. तूप वाढायसाठी गुडघ्या इतकं बकेट होतं आणि मोठा तांब्या होता उजव्या हातात. तो तांब्या बकेटात बुडवायचा आणि भातावर तूप वाढायचं. ज्याला जेवढं लागेल तेवढं. ते काय वाहून जा पुरतं वाढीत नव्हती. तुम्ही काय असं हापकू नका. ती काय इतकी एडी होती का घर भिजवायला भरवायला कशी वाढेल? तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं, फक्त वाढायला औदार्य संपन्न स्त्री होती ना साहेब. ती तांब्या होता तिच्याकडे अर्धा किलोचा, ती भरून घ्यायची तुपानं आणि ते भात भिजेल इतकं तूप वाढायची. कोणाला आवडत नसेल कमी वाढायची, कोणाला भात भिजूनही थोडंसं आवडत असेल तेवढं वाढायची. कमी नव्हतीच ना तिच्याकडं. ती एका राजघराण्यातली स्त्री होती ना, आणि तो असा राजघराणा नव्हता ना आपलंच घर भरणारा. नाही, असा राजघराणा नव्हता ना तो आपलंच घर भरणारा. घरी आल्याच्या नंतर प्रत्येकाचं उदर भरल असा विचार करणारा राजघराणा होता. आणि मग ती तूप वाढलं तिनं 2-4 लोकायला. 5व्या 6व्या व्यक्तीला तूप वाढत असताना तिच्यावर एक घोर संकट आलं. ते संकट म्हणजे तिच्या चोळीचं बेरडं सुटलं. कळणार नाही काय काय मावल्यांना. जुन्या एखाद्या माऊलीला लक्षात येईल चोळीचं बेरडं काय असतं. कारण तुमच्या काळामध्ये या बटनाचे ब्लाऊज आले, चेनचे ब्लाऊज आले, त्याच्यामुळे यांना बिरडं काय कळणार आहे. तुम्हाला जर बिरडंच कळायचं असेल तर माझ्या साध्वी जनाबाईचं ओरिजिनल चित्र पहा. साध्वी मुक्ताई साहेबांचं, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं ओरिजिनल चित्र पहा. त्यांना गाठीची चोळी असायची. आणि तुम्हाला बघायचीच असेल तर खेड्यामधली जुनाट माऊली पहा, जुनी फार, तिला सुद्धा गाठीची चोळी असायची. चोळीला गाठी 2 आणि 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर चोळीचं फालकं कसं राहील ते. तिला 2 पालके असतात. अहो चोळी ही कोणा टेलरला शिवता येत नाही. 900 रुपये शिलाई एका ब्लाऊजची आहे. चोळीची शिलाई फक्त 15 रुपये. पण गाजलेल्या टेलरला चोळी शिवता येत नाही. कारण तिला लाग भरणं हे चांगल्या टेलरला कळत नाही. लाग असा करडीसारखा टोकदार असतो आणि ते त्याला कळत असतं कसं भरायचं म्हणून. ते एखाद्या वेळेस 2-2 हजाराचे मनी लावीन त्या ब्लाऊजला, पण लाग नाही भरता येत. ह्या चोळ्या शिवणारे ठराविक टेलर होते. विठाला विठाला 2 नंबरची गाठ सुटली म्हणजे वरची गाठ सुटली. आणि गाठ सुटल्याबरोबर त्या माऊलीच्या लक्षात आलं आपली गाठ सुटली. डाव्या हातात तुपाचं बकेट, उजव्या हातात तुपाचा तांब्या आहे. पण बाईनं तो तांब्या त्या बकेटात टेकल्याबरोबर एका हरामखोर व्यक्तीनं पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं साहेब इनमक. पुराण पहा, लक्षात येईल तुमच्या. कधी नाव ऐकलेलं नसेल. कारण हा तुमचा दोष नाही ना, हे आमचे पाठ करीत नाहीत याच्याकरता तुम्हाला ध्यान होत नाही. विठाला 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 पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन.
ग्रंथ बघायचे, पुराण पाहायचं, भागवत पहा, वाढवावा आवाज, रामायण पहा, ज्ञानेश्वरी पहा, गाथा पहा, संत चरित्र पहा, लक्षात येईल तुमच्या. अहो भागवत तर प्राणची कीर्तनकाराचा, भागवत हा कीर्तनकाराचा प्राण आहे. पण ऐकावं तसंच लागेल अधिकाऱ्याचं आणि वाचावही तसंच लागेल, त्याच्यासाठी आपल्यासाठी ती दृष्टी लागेल. नाही तर मग आपण तर एरवी ऐकतोच. आणि कोणी सांगतंय, कोणीच सांगायलंय त्याला नाही अर्थ. त्याचा सखोल अभ्यास करून श्रोत्याच्या पुढे मांडणं, त्याला कथा म्हणत असतात. महाराज पुढच्याची व्यथा संपवती तिचं नाव कथा, पुढच्याची व्यथा संपवती तिचं नाव कथा, पुढच्याची व्यथा वाढवतंय ह्या तुमच्या आमच्या कथा. इन्मक नावाचा व्यक्ती, वाक्य नीट लक्षात ठेवा माझ्या माईंनो. इन्मक कोणाला म्हणतात? या पवित्र देशातल्या स्त्रीचं शरीर उघडं दिसल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होतो, त्याला इन्मक म्हणतात. आजही इन्मक तपासता येतात ना आपल्याला. तो द्वापार युगातला इन्मक होता. इन्मक त्याला म्हणायचं एखाद्या या पवित्र ललनेचं. या भारत देशाची श्रीमंती म्हणजे या देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची कुलवान संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात माझ्या माईंनो. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप धर्मनिरपेक्ष राजा तुमच्या पोटी जन्माला आले. या देशातले आधारीव लोक यांच्या पोटी जन्माला आले. मग रत्नांना जन्म घालणारी स्त्री किती नंबरचं रत्न असेल याचा विचार करा. म्हणून तुम्ही सर्वात श्रीमंत संपत्ती या देशाची काय असेल ते या देशाची स्त्री आहे. आणि अशी ती पवित्र स्त्री, या पवित्र स्त्रीचा अंग बघितल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात कामाचा डब्बा पेटतो त्याला इन्मक म्हणतात. तो महाभारतातला नालायक व्यक्ती होता, पांचट व्यक्ती होता इन्मक. हा गांधार देशाच्या राजाचा मित्र होता. गांधार देशाचा राजा म्हणजे कौरवांचा मामा, त्याचं नाव आहे शकुनी. हा गांधार देशाचा राजा. आणि आवाज दिला राजे, म्हणजे डोळ्यानं खुणवलं. आणि शकुनीनं पाहिल्याबरोबर त्याच्या बाजूला त्याचा भाचा बसलेला होता, तो दुर्योधन होता. दुर्योधन मुळता वाईट नव्हता. दुर्योधन मुळात वाईट नव्हता. दुर्योधन वाईटाच्या संगतीत गेल्या वाईट झाला. म्हणून तुझ्या वयातल्या आणि वाईटाच्या संगतीत जायचंच नाही. वाईटाच्या संगतीत गेले की त्याचे पडसाद अंगावर पडतच असतात. हा निसर्गाचा नियम आहे. त्याची मांडी दाबली. भाषेबुवा, तुमच्या वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली. महाराज जेवता जेवता हळू आवाजात दुर्योधनाने एक वाक्य सांगितलं होतं, मामाश्री, भाच्याची बायको ही मामाला लेकी समान असते. भाच्याची बायको ही मामाला लेकी समान असते. मग सख्खा भासा काय, चुलत भासा काय, ही तुम्हाला लेकी समान आहे. तर शकुनीनं सांगितलं, पांचट गप्पा मला सांगतो, पुराण मला सांगतो, शास्त्र मला सांगतो, नियतीचे डोस मला देतो. मूर्खा, तुझ्याकरता घरावर तुळशीपत्र ठेवून तुझ्याकडचे तुकडे मोडायला तू मोठे व्हा, म्हण मला तिला वाढ म्हणावं. आणि मग मामाने फूस दिली. अजून 4 लोक होते, त्या नालायकानं फूस दिली. आणि मग हा दुर्योधन बरसला. वहिनी तूप वाढा, नाही तर आम्ही उठलो बरं का. तुपाचा तांब्या बकेटात टाकलेला होता, पण बकेट डाव्या हातात होतं. हे बकेट खाली ठेवून चोळीची गाठ मारावी असा भाव जागा झाला. पण तेवढ्या अवकाशात दुर्योधन बरसला. आणि इकून ह्या 36 लोकांपैकी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं धर्मराज. आणि धर्मराजांनी पाहलं, सांगितलं, वाढ द्रौपदी, वाढ वाढ. पण धर्मानं बकेट का घेतलं नसावं वाढायला? शंका येते बरं, शंका येते. पुरेपूर अभ्यास केला असता, पण मी त्यावेळेला नव्हतो ना तिथं. महाराज बायकोच्या चोळीची गाठ सुटली आणि तरी पापी वाढ म्हणत असताना नवरा जर वाढ म्हणत असेल तर शंका येते हो, असं धर्मानं का केलं असावा? असं अर्जुनानं का केलं असावा? असं भीमानं का केलं असावा? असं नकुल सहदेवानं का केलं असावा? कारण का असावा मला अजून सापडलेलं नाही. ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी कीर्तनात नमूद करीन. पण पांडवांना वाईट म्हणण्याची पात्रता माझी नाही. का?
कारण पांडवे पारमार्थिक होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. पांडव नुसते तोंडानं भजन करत होते इतकं नव्हतं साहेब. पांडव झोपी गेल्याच्या नंतर अर्जुन झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. हा कोपे तरी निवांत साये, हा ऋषे तरी बुझावीत जाये. हा रागावला तरी देव सहन करायचे, रुसला तरी सांत्वन करायचे. काय देवा नवल पिस लागलं होतं. पिसा म्हणजे वेडा. देव या पांडवा करता अर्जुना करता वेडा झालता आणि त्या पांडवांना वाईट म्हणावा. काय गिरगावकराची अक्कल मातीत गेली का? विठाला 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 धर्माने वाढायला सांगितलं. द्रौपदीच्या लक्षात आलं आपला कोण वाली आहे. तर देवाला आवाज दिला. देवा 36 लोकांचे बाकी सगळे उठून गेले, 5 शिल्लक राहिले. 5 पतीचे बाकीचे उठले. उजव्या पंक्तीचे लोक थांबली नाही. चोळीची गाठ सुटली असं कळाल्याबरोबर एकही पंक्तीत बसलेला नाही. पात्राला नमस्कार केला, निघून गेले. पण पांडव होते 5. आता पतीनं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का? याच्यात राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, वैषम्य नाही, काही नाही. पण 78 लोकांपैकी द्रौपदीला फक्त 2च लोकांना शरीर पाहावं असं आवडत नव्हतं. ते 2 लोक म्हणजे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य होते. हाकेसर शिवडी सांगतोय. भगवंताला हाक न मारता आला त्याचा एक पुरावा द्याला. हाक मारल्यावर येतोय याचा पुरावा आहे. विठाला विठाला. 2 लोकांनी मात्र साहेब आपलं शरीर बघू नये असं द्रौपदीला वाटत होते. 2 म्हणजे सामान्य नव्हते महाराज. भीष्माचार्य म्हणजे सामान्य व्यक्ती नाही ना. ब्रह्मचर्यातलं मूर्तिमंत टोक कोण असेल तर भीष्माचार्य होते. आणि शस्त्रविद्येतलं मूर्तिमंत टोक कोण असेल तर द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ ही जी विद्या होती का ही द्रोणाचार्यापासून होती. तर द्रोणाचार्यानं शिकल्यावर विद्यार्थी किती हुशार होत होता हे लांब सोड भया. द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा केला या देशातल्या लाहोर चित्र सशी रांडुकर धरणाऱ्याच्या पोरानं. तो एकलव्य होता भिल्लपुत्र. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जायापाशी होती, त्याने कुळीये त्रिजगती एकवद केली. तर साहेब जगात 3 नंबरचा विद्यार्थी झाला. 1 नंबरचे राजा दशरथ, 2 नंबरचे द्रोणाचार्य आणि 3 नंबरचा एकलव्य. अर्जुन नाही बरं, 3 नंबरचा एकलव्य. 3 नंबरचा एकलव्य कोणाकडे पाहिलं होतं? मातीचे द्रोणाचार्य, मातीचे द्रोणाचार्य. काय महाराज ताकद असेल या लोकांची, काय भीष्माचार्यांचा अधिकार असेल. इथं मात्र माझी एक शंका आहे की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य चोळीची गाठ सुटलेल्या तूप वाढत असलेल्या पंक्तीत का बसले. तर महाभारतातल्या एका श्लोकाचा एक उत्तरार्धातला थोडासा तुकडा आठवला. तो घरी गेल्यावर श्लोक वाचा. मी काही गुत्ता घेतला नाही, कारण सगळ्या गोळ्या एक खाट्या दिल्या की रिॲक्शन येत असते. म्हणून कोणताही डॉक्टर सांगतो एक आता घ्या, एक दुपारी घ्या, एक संध्याकाळी घ्या. त्याच्यामुळे तो श्लोक घरी गेल्यावर वाचा ना. डोळे दिलेत देवानं तुम्हाला, भिंतीसारखे मोबाईल दिले. तर मला तरी मोबाईल साधा आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत असा विषय नाही. साहेबाला माहिती पैसे माझ्याकडे भरगतच आहेत. मी आधीच बोंबवलो पुन्हा पाईप आहे म्हणून. मी काय चोरून थोडं सांगतो, आहेत माझ्याकडे पैसे. आता कशाला 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर मारायचं. आता दुसरं लुगडं नको. आता म्हातारपणी घ्यायचा पोट्ट घेईल काय, सोन्याचा घेईल, चांदीचा घेईल, दगडाचा घेईल, मातीचा घेईल, काय त्याला करून ठेवलंय सगळं करील ते. आपण आपल्या याच्यातच राहायचं. शंका आली. त्या श्लोकातला एक अर्धा तुकडा आठवला आणि द्रौपदीनं सांगितलं देवा फक्त या 2 लोकांना शरीर उघडं पाहू नये, बाकी 78 पैकी 2 सोडे. हे मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे वेडा. आणि वेड्याने शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का काय त्याच्यात नवलाची गोष्ट साहेब, काही एवढं नाही. आणि हे तर 5 लोक पती आहेत, यांना सर्वाधिकार आहे शरीरावर. देवा बघ रे देवा बघ, 2 नंबरची गाठ पूर्णतः सुटलेली आहे. 3री ढिल्ली झालेली आहे. चोळीची गाठ ढिल्ली झालेली आहे. आणि द्रौपदी कोण माऊली होती माझ्या माईनं थोडंसं लक्षात घ्या. विराट राजाच्या घरी द्रौपदी शैरंद्री या रूपात काम करीत होती. शैरंद्री नाव होतं तिचं. शेण काढायचं काम होतं तिच्याकडे. पण कौरवाच्या कानावर एका चिकित्सक व्यक्तीने वार्ता दिली. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात, पण अर्जुनाच्या अंगावरचे रोम जर जमिनीवर पडले तर कृष्ण म्हणत नाहीत.
पण द्रौपदीच्या अंगावरचे रोम नुसते कृष्ण म्हणत नाहीत, डोकं इंचरताना जेवढे केस खाली पडतील ती जागा पण कृष्ण म्हणत होती. महाभारतात बघायचं नाही बरं हा पुरावा, हा दुसऱ्या पुराणात बघायचा. दुसऱ्या पुराणात महाभारत पाहिल्यावर पुन्हा तुम्ही म्हणताल गिरगावच्या बाळू महाराजांनी कशातलं सांगितलं. त्याच्याकरता मी आताच वकालत करतोय, दुसऱ्या पुराणात पहा. तर त्या चिकित्सक व्यक्तीने सांगितलं, दुर्योधना द्रौपदी सापडायचं एकच कारण आहे, ज्या राज्यामध्ये द्रौपदी असेल त्या राज्यातले उकिरडे तपासा. खेर टाकायचं ठिकाण असतं, तुम्ही त्याला कचरा म्हणता. आता तुम्हाला टाकायला तुमच्या दारातच गाडी येते. त्या काळात गाड्या येत नव्हत्या ना, डोक्यावर घेऊन केर उकिरड्यात टाकावा लागायचा. तर महाराज ज्या वेळेला पांडव हे विराटाच्या घरी गेले त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने द्रौपदीला सांगितलं होतं, ज्या जागेवर डोकं इंचरशील ती जागा सेनाचा गोळा हातात घेऊन ती जागा नुसती अशी हे करायची, म्हणजे सगळे डोक्याचे रोम इंचरलेले त्याला चिटकावा आणि गौरी वाळल्याच्या नंतर ती पेटून द्यायची. एकही डोक्याचा रोम केस उकिरड्यात जाता कामा नये. काय गौसल महाराज, बुद्धिदाता तिच्या पाठीमागं होता आणि ती काय सापडू दे तुका का. त्या अर्थी द्रौपदीच्या डोक्यावरचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण कृष्ण म्हणत होते. आपले पिठल्यात पडल्यावर पिठलं खा वाटत नाही. आपले पोळी लाटताना पोळीत गेल्यावर पोळी तुटत नाही. एकानं तिकून धरली आणि एकानं इकून धरली, पोळी तुटच ना. इतकी फिट्ट केली डोक्याच्या केसानं. म्हणून शक्यतो स्वयंपाक घरात डोके इचरी जाऊ नका. इतकं कीर्तना शिकले तरी बस झालं. सुरूच दाताळ, कपाटापाशी सुरू, आरशापाशी सुरूच, मग ते पिठल्यात केस, भाजीत केस, पोळीत केस, भाकरीत केस, हे असं नका करत जाऊ. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. चला, जिच्या डोक्यावरचे रोम खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणत असतील तिचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा ना. माझ्या माईंनो, तिच्या पायाचं एकच बोट पाहिलं होतं दुर्वासानं. 5 अत्यंत रागीट लोक होते. ते काय भंगिरे नव्हते, ऋषी होते, शीघ्रकोपी साधू. त्याच्यापैकी दुर्वास नावाचे साधू 2 नंबरला रागीट, 1 नंबरला जमदग्नी होते आणि 2 नंबरला दुर्वास. 3 कोण होते ते घरी गेल्यावर पहा. विठाला विठाला 5 साधू अत्यंत रागीट. त्याच्यापैकी दुर्वास नावाचे साधू 60,000 शिष्य घेऊन गेले. नुसतं वाऱ्यानं थोडंसं पायावरचं पातळ बाजूला सरकलं, नग पाहिलं की तिचे होता दर्शन, मिळे पोटभरी अन्न. दर्शन घेतल्याबरोबर पोटभर अन्न. गंगेत गावरान तुपातल्या पंगती पूर्ण होतात. इतकी तिचे पाय जर पवित्र असतील, साधूला जेवण देण्याची ताकद तिच्या दर्शनात आहे, तिचं शरीर किती पवित्र असेल. आणि अशा पवित्र स्त्रीचं शरीर पाप्याने पाहणं किती दुःख वाटत असेल. या देशाची स्त्री किती मोठी आहे सांगू तुम्हाला. आदरणीय गुळीक साहेब, एका प्रांतीय राजाच्या पत्नीचं नाव होतं माझ्या माईंनो पद्मावती. तिचं नाव स्मरणात ठेवा. आपल्या देशातल्या पवित्र स्त्रियांची नावं तुमच्या ध्यानात असावा. ह्या टीव्हीतल्या बायकाची नाही ध्यानात ठेवले तरी धकू द्या. काय ते याला ध्यानात ठेवून तुम्ही घर फुकतान. आपण मग त्या घरात जाळ व्हायचा एखाद्या वेळेस त्या ध्यानात ठेवल्यावर. कधी कधी अधिकारी स्त्रिया ध्यानात ठेवा. ढाल छातीशी पुत्र पाठीशी, कमरेला तलवार, कमरेला तलवार, ही एक होती नार रे, ही एक होती नार. या माऊल्यांचे चरित्र लक्षात ठेवा. देव तुमचं कल्याण करील. आहोजीने 4-6 पातशाहीपैकी 2 पातशाहीने मंदिरं पाडले. शिवलिंग भगवान शिवशंकराचे ज्योतिर्लिंगाचे मंदिरं पाडले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार जिनं केलाय. आज तिच्या हातावर शिवलिंग असल्याशिवाय तिचं प्रतिमा नाही. ती अहिल्याबाई लक्षात ठेवा. अशा पवित्र स्त्रिया ध्यानात ठेवा ना, देव तुमचं कल्याण करेल. आहोजीने या देशाला तारा दिलाय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज दिले. अशा जिजाबाई साहेब लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमच्यातल्यात ठेवा ना, पण अधिकारी ठेवा, देव तुमचं कल्याण करेल. तिचा पवित्रपणा मोजता येईल का. आणि तिचं शरीर उघडं पाहत असताना किती दुःख वाटत असेल तिला. काय वाटत असेल त्या द्रौपदीला. देवाला विनंती केली, देवा धाव रे धाव, देवा धाव, देवा बघ रे आपल्या बहिणीचं लाज राख रे. त्यावेळेला ओरडत नव्हती, आवाज हा अंतकरणातून देत होती. होतं उजव्या हातातला तांब्या टाकला होता. देवानं संवेदना दिल्या, ताई बकीट डाव्या हातात ते तसंच राहू दे, पण तुपाचा जो तांब्यामध्ये टाकला तो तांब्या उजव्या हातात घे. एका हातात बकीट, एका हातात वाढायला तांब्या आहे.
आणि देवानं श्वासातून आत प्रवेश केला हृदयात आणि 2 हात तयार झाली. ती देवाची हातं होती, ती पंढरपुरातल्या मालकाची हातं होती, ती जगाच्या बापाची हातं होती. आणि त्या देवानं प्राप्त केलेल्या 2 हातानं चोळीची गाठ मारली. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक श्वासातून आत जाऊन काम कशाचं पडलं होतं? चोळीची गाठ, स्तंभ फोडणे. आणि चोळीची गाठ मारली म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, केसरचे ओढे, केसरचे ओढे, केसरचे ओढे, केसरचे ओढे. हा केसरची उडी, हा केसरची उडी, हा केसरचे ओढे, हा केसरचे ओढे, हा केसरचे ओढे, हा केसरचे ओढे. केसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी. हाक मारल्याबरोबर द्रौपदी करता धावली. एका राजाला 4 पोरं झाले. 4 पोरं, अनुल्लाद, सल्लाद, लल्लाद आणि 4थं आपल्यातलं झालं भक्त प्रल्हाद. ते आपल्यातलं होतं. हे 3 पांचट होते. हे बापासारखे हरामखोर होते. राजा त्यांचा बाप नालायक होता. किती नालायक बाप. ते स्वतः भजन करीत नव्हता आणि दुसऱ्याला करू देत नव्हता. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. इतका नालायक बाप. पण 4था जो मुलगा होता का, हा आईच्या पोटात असताना त्याची आई एका वारकऱ्याच्या आश्रमावर राहिली होती. तिचं नाव होतं कयादू. मधु नावाच्या अरण्यामध्ये कयादू वारकऱ्याच्या आश्रमावर थांबली. ह्या वरचा इंद्र नावाचा राजा आहे, त्यानं 6 वेळेला चुका केल्या त्या इंद्रानं. त्याच्यातली एक चूक आहे, ही कयादू पतिव्रता स्त्री पलंगावर झोपली असताना रात्री पलंगाच्या खालून हात घातला आणि आकाश मार्गाने पलंग नेला. मधु नावाच्या अरण्यात एका वारकऱ्यानं पाहिलं आणि त्याला सांगितलं, हे राजा, टेकून द्याला पलंग तिथं. कशाला घेऊन जातो म्हणे. मधला प्रकार भागवतात आहे का? मी फक्त हाकेसर शिवडी सांगतो. वारकऱ्याच्या सानिध्यात होती. तो किती मोठा वारकरी सांगू तुम्हाला. आपण नंतर वारकरी झालो. वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्यांनी यांना जवळ घेतलं होतं. वारकरी संप्रदायाची स्थापना केली भगवान शिवशंकराने. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. आणि भगवान शिवशंकरानं भजन सुद्धा तीच परंपरा आहे. भजन करी महादेव. हे मृदंग नावाचं वाद्य शंकराचं आहे. शंकरानं आरक्षित केले वाद्य. भगवान शिवजी म्हणले वारकरी संप्रदायात वाद्य कोणतं पाहिजे तर पकवाज पाहिजे. शिवशंकरानं शिक्कामोर्तब केलेलं. मग शिवजीला भजन करण्याचा नाद होता. तर शिवजीच्या सोबत भजन करण्यासाठी 6व्या क्रमांकाचा संन्याशी घेतला. त्या संन्याशाचं नाव आहे नारद.
सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे। सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे। नारद हे भजन क्षेत्रामध्ये आधारी होते। सांब गायन करी नारद तुंबर, सांब गायन करी। सांब म्हणजे भगवान शिवशंकर। आणि अशा वारकरी संप्रदायातल्या आधारीव नारदांच्या आश्रमावर कयाधू माता थांबल्या होत्या। पोटामध्ये बाळक असताना नारदानी भक्तीचे सूत्र सांगायचे आणि ते कयाधू मातेने ऐकायचे। प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला, कृष्णदाता, आणि मग तो पोटातच ते बाळकडू पाजले। मला असं वाटतं असे चिमुकले लेकरं घरात खेळत असताना आजीनं हरिपाठ म्हणावा, त्यांना एखादा श्लोक सांगावा, त्यांना एखादी ओळी म्हणायला लावा, त्यांना पसायदान म्हणायला लावा, एखादा तुकोबारायचा अभंग म्हणायला लावा, काहीतरी एखाद्या संतांच्या गाथ्यातला अभंग म्हणायला लावा। उद्या भविष्यात ते चमकतील ना। हा देश सांभाळायचा त्यांच्या हातात आहे ना, हे राज्य सांभाळायचं त्यांच्या हातात आहे ना आपण गेल्यावर। मग त्यांनी या राज्याची वाताहत करू नये याच्याकरता आज्यांना कळावं, आजोबांना कळावं, आपण नातवांना काय शिकवावं ते त्यांना सांगतात। गुटख्याची पुडी आणून दे, या आजोबाला आजी सांगते तंबाखूची गायछाप पुडी आणून दे। ह्या आजीला आणि ह्या आजोबाला कोण्या समुद्राच्या खाडीत टाकावा, कारण ज्या खाडीत जास्त घाण जाती तिथं या दोघांना टाकावा असा यम म्हणत असेल। विठाला 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 विठाला। शेळी कळती का तुम्हाला? शेळी कळती, आपटा खाती शेळी, आपट्याचं झाड खाती। शमीचा वृक्ष तुम्ही दसऱ्याच्या दिवशी वापरता ती सौंदड शमी, ही सौंदड सुद्धा शमी खाती। शेळीला अक्कलच नाही, ही तुळस पण खाती। शेळीला अक्कल आहे का ती तुळशीचा पण शेंडा खाती ना, तर आपट्याला आणि सौंदडीला खायला काय नवलाची गोष्ट आहे। आपटा सौंदड रान चारा, मालकाचा पुरावा आहे। आपटा सौंदड रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा। आपट्याला कोण खातंय? शेळी। सौंदडीला कोण खातंय? शेळी। पण दसऱ्याच्या दिवशी कुठं खोसला तुम्ही आपटा? तुरा झाला का नाही तो? मग याला कोणी तुरा केला? दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तामध्ये सौंदडीला ना आपट्याला तुरा केलंय। आपला तुरा कोणी केलंय? ज्ञानोबा आहे तुकोबा आहे। एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान। साहेबांच्या 9व्या माळ्यावर आम्ही पोचलो। त्या माळ्यावर राहणाऱ्या 2-3 घरातल्या मावल्या आल्या, त्यांनी सुद्धा अक्षोण काढलं, गंध लावला कपाळाला। आपल्याकडे अक्षोण काढण्याची पद्धत आहे। त्यांनी थोडंच साहेबांना विचारलं, बाळू महाराज कोण्या जातीचा आहे, तो किती श्रीमंत आहे, तो किती भिकारी आहे? काय नाही, अंगावरची कपडे पाहिली, धोतर शर्ट टोपी, गळ्यातली तुळशीची माळ पाहिली, कपाळाला तिलक पाहिला, म्हणून त्या मावल्या पाया पडल्या। त्या अधिकाऱ्याच्या बायका आहेत, बऱ्यापैकी त्यांचा संसार धकेल इतका त्यांच्या मालकाला पगार आहे, काय गरज नव्हती त्यांना पाया पडायची। पण ज्ञानोबा आहे तुकोबारायचं नाव घेणारा गिरगावचा बाळू आहे म्हणून पाया पडतल्या ते। म्हणून बाळ्या तुला विनंती आहे की तू तंबाखू खात जाऊ नको रे बाळू, बाळू तू गुटखा खात जाऊ नको, बाळू तू बिडी वडी जाऊ नको रे। यम तुझ्या तोंडात लोखंडाचा रस होतीन, लोखंडाचा रस। किती तापिल्यावर लोखंड पातळ होते आणि किती गरम होईल ते रस, आणि ते रस इकून टाकल्यावर इकून निघल, आणि असा यम तुझ्या तोंडात टाकीन ना, लोक तुझ्या पाया पडते बाळ्या, असे व्यसन कर जाऊ नको तू। मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर गेलो, तिकडे गेल्यावर तुम्हाला फोकणार आहे, दुसरे आणू तरी कुठून मी? विठाला 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 विठाला। हा 4था पुत्र प्रल्हाद आहे। प्रल्हाद नाव का ठेवलं? परापश्यंती मध्यमा आणि वैखरी, 4 वाण्या आहेत माणसाला। परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, पराविया वाणी घोकित नाम। परा नावाच्या वाणीनं प्रल्हादाने नारायण नामाचा उच्चार केला। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नामाचा उच्चार केला, नारायण नामाचा उच्चार केला परा नावाच्या वाणीनं। जन्माला आल्याबरोबर
नारदानी मांडीवर घेतलं, जिभेचा शेंडा हलत होता आणि जिभेचा शेंडा हलत असताना काय म्हणतोय शेंडा, म्हणून नारदानं नुकतंच जन्माला आलेल्या बालकाच्या तोंडाला कान लावला, तर नामस्मरण येत होतं. परा नावाच्या वाणीनं चिंतन केलं, नाव प्रल्हाद ठेविले, म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद प्रल्हाद. तुम्हाला एक माहित असेल, नामदेवरायाला मुलगा झाला, संत शिरोमणी नामदेवरायाला मुलगा झाला. नाव कोणी ठेवायचं, नाव कोणी, आपल्याकडे 2-3 वर्ग शिकली का तिला म्हणते ही मुलाची आंटी नाव ठेवीन. तिला आकलीचा कांदा आहे का? तिला कधी हरिपाठ पाठ आहे का? तिने कधी ज्ञानेश्वरी एखादी ओवी वाचिली का? तिला एखादा श्लोक आहे का? मग अशा पांचटबाईच्या हातानं नाव ठेवल्या पोरग नीट वागन का? याचा तर विचार थोडाफार करावा लागेल की नाही? तिला थोडा तरी अधिकार लागेल ना? तिला डोकं थोडंसं, तिचं बुद्ध्यांक तिचा परमार्थावर आरूढ पाहिजे का नाही? आपण 2-4 वर्ग शिकलेले माणसं हे नाव ठेवतील, ते काय नाव? त्यानं नाव ठेवल्यावर पोरग जगाला नाव ठेवणार आहे आणि अख्खं जग त्याच्या नावानं थुकणार आहे. काय नाव नाव अधिकारी किती लोक असतील तिथं नामदेवराला मुलगा झाल्यावर. पण नामदेवराला मुलगा झाल्याच्या नंतर नाव कोण ठेवायचं? तर जनाबाई. जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा, जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा. जनाबाई पाळणा घालत होत्या. पाळणा हाकीत असताना बाळ पाळण्यात झोपायचं आणि जनाबाई तिथं काहीतरी दळण निवडीत बसायच्या. ज्वारी वगैरे काय असेल ते असं निवडीत बसायचं. निसणं म्हणतात का? निवडणं. तुम्ही निवडणं, जसं तुम्ही तांदूळ निवडीता ना, तसे निवडीत बसल्याच्या नंतर त्या घरात नामध्वनी येत होता. जनाबाई चौकड फिरायच्या, पण त्यावेळेला पाळण्याच्या जवळ आल्यावर जास्त नाम लक्षात आलं, नामधारक मुलगा आहे. जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा. काय महाराज नाव, काय तात्विक नाव होते. राजा परीक्षिती नाव का पडलं? त्याच्या आईनं देवाला हाक मारली. हे हाकेतच येते बरं. आता हे पण हाकेसर शिवडीतच येतं. उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्र सोडलं. चला 2 सांगतो हाकात थोड्या वेळामध्ये, वेळेच्या पुढे नाही जाणार, इतकं लक्षात ठेवा. उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्र अश्वत्थामानं सोडलं. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र आहे, चिरंजीव आहे, पण वर्गात बसला नाही म्हणून मूर्ख झाला. संगतीने माणूस मोठा होत असतो आणि संगत चांगल्याची भेटली की माणसानं संगत सोडायची नसते. संगतीत माणूस मोठा होत असतो. संगतीची फार मोठा लाभ आहे. तुमच्या घरात जर उंदरं निघले तर काय करता तुम्ही? एकूण एकीची शपथ आहे तुम्हाला, इमानदारीने सांगा. मारता का नाही? गोळ्या टाकून मारता का नाही? ते खटका लावून मारता का नाही? ते खटका असतो ना असा, ते पिंजरा. आणि आता एक प्याड निघला साहेब, त्याला आपण मग ते उंदीर शेंगादाणा खायला जातो, मधात चिटकवतो, त्याचे पायच निघत नाही. मग नंतर तो तुम्ही उंदीर असा साजूकसा धरता, आहे का नाही? आणि त्याला मग पैशाच्या कपाटात सोडिता, नाही का? नाही आहे का नाही? डस्टबिनमध्ये टाकून कचऱ्याच्या गाडीत फेकून देता. कोणाला? उंदराला. आणि तोच उंदीर जर चतुर्थीच्या दिवशी गणपतीपाशी जर दिसला तर मग कशाचा मोदक? खव्याचा मोदक. एरवी उंदर निघल्याच्या नंतर तुम्ही मारता सगळे. आणि तोच उंदीर जर साहेब चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पशी दिसला तर खव्याचा मोदक खाऊ घालतात. उंदराला ताकद कोणामुळे आली? म्हणून मला असं वाटतं ह्या पण चांगले कपडे घातलेल्या उंदरायनं, डागडागिनी घातलेल्या उंदरीनींनी गणपती बाप्पाच्या जवळ गेलं पाहिजे. गणपती बाप्पा म्हणजे विद्येचं सूत्र, दैवत आहे, बुद्धीचं दैवत आहे. मग चांगल्याच्या सानिध्यात गेलं की माणूस मोठा होत असतो. तुम्ही मिठाची बरणी कुठं ठेवता? गॅसच्या वाट्यापाशी. आणि तुपाची कशा हुशार आहेत बघा साहेब. ठाण्यातल्या बायका हुशार आहेत, त्या राहत्यातच ठाण्यात, त्याच्यामुळे त्या कशा ठाण चुकत्याल बरं. मिठाची बरणी गॅसच्या वाट्यापाशी, तुपाची बरणी कपाटात. ती मिठाची बरणी गॅसच्या शेकानं तिरपट झाली, तोंड एकीकड बुडी एकीकड, कोणीकडे वाकून गेली, आहे का नाही? तुपाची बरणी कुठे असते? कपाटात. तुपाच्या बरणीला तुपाची संगत झाल्यामुळे बरणीची किंमत भया. त्या बरणीला किंमत कोणामुळे आली? तुपामुळे. कशात गेली ती? कपाटात. आता मीठ काय वाईट नाही हो, पण स्वस्त असतं ना, म्हणून बरणीची तितकी किंमत नाही ना. इकडं सरके हो, तिकडं सरके हो, इकडं सरके हो. आणि काय मिठाच्या बरणीत कोणी हात घालतं, चमचा घालतं. तुपाच्या बरणीत तसं नसतं. पुरणपोळी वरण भात केला तर ढक्कन उघडतं.
वांग्याच्या भाजी तुपाची बरणी कशाला जाईल? मीठ तर कशावर जातं नो, कशावर जातं. संगतीचा परिणाम आहे. मग आता प्लॅस्टिकच्या बरणीचा काय दोष आहे? तिनं जर तुपाची संगती केली तर तितकं इतकं वजन वाढतंय. तर ह्या जिवंत बरणीनं जर चांगल्याची संगती केली तर किती वजन वाढन याचा विचार करा ना तुम्ही. संगती चांगल्याची असाल माणसं चांगल्याची. अश्वत्थामा चिरंजीव आहे पण संगती नव्हती चांगल्याची. मूर्ख लोकांची संगत. 24 लोक नालायक आहेत महाभारतात साहेब. त्याच्यापैकी एक अश्वत्थामा पण आहे. ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने सोडलं उत्तरेच्या अंगावर. उत्तरेनं भगवंताचा धावा केला. भगवंताने सूक्ष्म रूप धरलं, ओठातून प्रवेश केला आणि गर्भकमळामध्ये जगाचा मालक जाऊन सुदर्शन फिरत होतं. ब्रह्मास्त्र विलीन झालं. 9 महिन्याच्या नंतर बाळाचा जन्म झाला आणि उत्तरेनं लक्षात घेतलं. उत्तरा म्हणजे अर्जुनाची सून आहे. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी आहे. अर्जुनाची सून आहे, अभिमन्यूची पत्नी आहे. पंढरपुरातल्या मालकाची भाची सून आहे. अभिमन्यू हा पंढरपुरातल्या मालकाचा सक्का भाचा आहे आणि सख्खी भाची सून आहे. काय नाता असेल गोडो. मामे सासरे किती मोठे होते तिचे. जगाचा कारभार सांभाळायची ताकद जिच्या मामाते मामे सासरे ते काय ताकद. आणि मग 42व्या दिवशी पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर पोरगं दिलं. नाव काय ठेवायचं तर ते चुटक्या वाजित होतं. त्याची आई म्हणली, प्रभू एक विचारू, मी याला जन्म दिलाय पण माझ्याकडे बघून चुटक्या वाजित नाही, तुमच्याकडे कसं काय वाजित आहे? ते म्हणले, चुटक्या नाही वाजवलं, मला ओळखायलंय. हा पोटात असताना मी याचं संरक्षण केलं. यानं मला मध्ये पाहिलं आणि संरक्षण करणारा मीच आहे अशी यानं खरोखर परीक्षा केली. इति नाम परीक्षिती. हा त्रोटक पुरावा सांगितला. अजून परीक्षितीचे 6 आकार नाहीत. पुन्हा कधी योग. बापाला सहन झालं नाही मुलाचं भजन केलेलं. मुलाला विचारलं, का रे भजन का करतो? करणार म्हणले भजन. भजन करू नये म्हणून एका शाळेत टाकला. ती शाळा भजनाच्या विरोधातली होती. तिथले मास्तर होते षंड आणि आमर्क. त्या गुरुजींचं नाव काय होतं? षंड आणि आमर्क. ते धर्माच्या बाहेरचं काम करायचे. मंदिरं पाडून टाका, मंदिराला किलूप लावा, गंगेत आंघोळ करायची नाही, कपाळाला गंध लावायचा नाही, गळ्यात तुळशीची माळ घालायची नाही, त्रिशूळ लावून ठेवायचं नाही, असं शिक्षण देणारे होते ते. पण याच्याकडे इतकी बुद्धी होती, याला नारदाचा प्रसाद लाभला.